चेजिंग करणारी टीम पाहायला मिळाली आहे. आता चेज करण्यासाठी मात्र आपल्याला पाहायला मिळालेलं पुन्हा एकदा घाटगर संघ म्हणजेच पोकळेवाडी संघ आणि आता मुदखेड संघाला मात्र टार्गेट देण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 चेंडू मात्र पहिले डॉट येताना पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. ओही द प्रॉपर कनेक्शन, ताकदीचा वापर, हवाई सपार चेंडूला फेकून दिलाय बाउंड्रीच्या दिशेने. या चेंडूवरती 17 आले, चेंडू अडवला, फेकी झाला तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसरी धावेचा प्रयत्न केला जाईल का? नाही, 2च धावा येतील आणि या 2 धावेने मात्र मुदखेड संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळालं. या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा. चांगली मेहनत, चांगला क्रिकेट मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. जो संघ जिंकणार तो संघ मात्र या स्पर्धेचा चॅम्पियन म्हणून पाहायला मिळणार आहे. तर रनर अप टीम कोण असणार आहे आणि चॅम्पियन टीम कोण असणार आहे? आलेली वेळ आपल्या मित्रांनो सांगाल. गोलंदाज लखन. ओहो, इथून पुढे पाहायला गेलं तर अर्कलाईनचा चेंडू होता. फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि विकेट किपरनं त्याची कामगिरी पूर्णपणे बजावली आहे आणि हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. धावसंख्या मात्र जागीच थांबलेली पाहायला मिळते. धावसंख्या 2 धावा. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी लखनच्या माध्यमातून 3 ओव्हरचा सामना खेळवला जातोय. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेची ओव्हर आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फटके चांगले येताना पाहायला मिळतात. तिथे 17 आले, चेंडूवरती राहुल आणि चेंडू अडवलाय, फिकी झालाय. तोपर्यंत जर पाहिला तर एकच सिंगल मिळेल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते टीम काटगर पोकळेवाडी संघाकडनं आणि या चेंडूवरती सुद्धा एकच सिंगल आणि एका सिंगलने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली जाईल. 3 धावा. चांगली मॅच रंगली मित्रांनो. फायनलची मॅच आणि शेवटची मॅच, अंतिम मॅच, मेगा फिनाले मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाज लखनच्या माध्यमातून एक निर्णायक ओव्हर टाकली जाते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फटका, प्रॉपर कनेक्शन, हवाई सपार चेंडू पुन्हा क्षेत्ररक्षक जोडले जातील का? चेंडू मात्र निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती मात्र ठोकलाय मुदखेड संघाच्या फलंदाजानं. षटकार. वरती पाहायला मिळतात. पहिली ओव्हर इथे संपुष्टात आलेली आहे. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिला ओव्हरचा खेळ संपत असताना शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती टोकलाय षटकार. सलग 3 षटकारासाठी पुन्हा त्या मयूरदादा व्यवहारे यांच्याकडनं आपल्याला 501 रुपयाचं इनाम आहे. ते इनाम घेण्यासाठी मात्र 3 षटकार लगातार ठोकावे लागतील फलंदाजांना, तरच तो इनाम दिला जाणार आहे. आता इनामासाठी मानकरी ठरेल का एखादा फलंदाज? आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त 100 रुपयाचे मानकरी ठरलेले फलंदाज आणि गोलंदाज ज्ञानेश्वर इथे सरांच्या माध्यमातून पाहायला मिळत. पुन्हा फुलटा चेंडू होता. फुलटा चेंडू आडव्या बॅटने केला प्रयत्न, इतर रनआउटची संधी आणि संधी मात्र गमावलेली पाहायला मिळते. एक रन कंप्लीट होताना पाहायला मिळते. पंच सांगतात की ते विकेट नाही, एक धाव कंप्लीट आहे आणि 1 धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल 1 गडी बाद 10 धावा धावफलकावरती. मुदखेड संघाची धावसंख्या 10 आणि इथून पुढे चेज करण्यासाठी मात्र पोकळेवाडी संघाला नक्कीच संघर्ष करावा लागेल की नाही पाहायचं आहे. कारण सध्या तरी संघर्ष करावा लागतो टीम मुदखेड संघाला. एक चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. मोठे फटके येण्याची गरज आहे. एक शेवटच्या अंतिम चेंडूवरती सूरजने टोकला होता षटकार. आता पुन्हा स्ट्राईकवरती सूरज आलेत. पुन्हा एकदा दुसरा षटकार येईल का? आणि दुसरा षटकार इथे येताना पाहायला मिळतो की काय, परंतु काय नियंत्रण, चांगली फिल्डिंग, चांगली सुंदर फिल्डिंग, परंतु कॅच आहे की नाही ते आम्हाला पंच कळवतील. परंतु नियंत्रण त्याचं सुटलं होता आणि त्याच अनुषंगाने चेंडू मात्र आतमध्ये ढकलला गेला आणि या चेंडूवरती धावा किती मिळाल्या ते पंच आम्हाला कळवा. 2 धावा आणि इथे विकेट तर मिळणार नाही, परंतु 2 धावा नक्कीच मिळतील आणि या 2 धावांनी धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकता एकूण टोटल 12 धावा. चांगली मॅच, सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते टीम पोकळेवाडी संघाकडनं. हो, इथं परत आडव्या बॅटने चेंडू केला. क्षेत्रक्षक तिथे आता येतात. चेंडूवरती अडवण्याचा प्रयत्न होईल. थोडीशी स्पीड पाहायला मिळते आहे. क्षेत्रक्षक बॅकअपला चेंडू आले, चेंडू आकाश, चेंडू अडवला, फेकी जाईल. तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. या चेंडूवरती सुद्धा मिळतील 2 आणि 2 धावेने धावफलक सजलं जाईल. 1 गडी बाद 14 धावा. ते मैदानाच्या मध्ये मित्रांनो प्रेक्षक वर्गांच्या नजरा लागल्यात. कोण मॅच चॅम्पियन पाहायला मिळते, कोण रनर अप पाहायला मिळेल. फटका पुन्हा त्या दिशेने केला. क्षेत्रक्षक आहेत आकाश, चेंडूवरती येतील, चेंडू अडवला जाईल, फेकी होईपर्यंत 1 सिंगल मिळाली. दुसरी धावेचा कॉल आहे, परंतु रिस्की धावा आहे आणि रिस्की धावा असताना मात्र चेंडू पैकी चांगली राहिली, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेतला आणि त्याच अनुषंगाने मात्र इथे धाव घेण्याचा एक चान्स मिळाली आणि त्याचा परिणाम 2 धावा आणि या 2 धावांनी धावफलक सजलं जाईल 16च्या घरामध्ये. 16 धावा, 1 गडी बाद 16 धावा. दुसरी ओव्हर प्रगतीपथावर आहे. गोलंदाज पांडुरंगाच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळते. आपट्याकर चेंडू फाईनला केला. क्षेत्रक्षक तिथं लेग फाईनला धावताय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल का? लॉंग लेग मध्ये चेंडू जातोय. लॉंग लेगला चेंडू क्षेत्रक्षक आले, चेंडू अडवला, फेकी झाला. तोपर्यंत चेंडूवरती पुन्हा एकदा मिळतील 2 धावा.
चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं गोलंदाजी, चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघाकडनं. आणि या चेंडूवरती सुद्धा मिळाल्या 2 आणि 2 धावेने धावफलक सजलं गेले. धावफलकावरती 1 गडी बाद, 18 धावा. दुसरी ओव्हर अजूनही प्रगतीपथावर आहे. साधारणपणे पाहिलं सिंगल आणि डबलनं मात्र या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये धावा घेतल्या जात आहेत. आता शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असावा या ओव्हरमधला. त्या चेंडूवरती मोठा फटका येईल का? फटका बसलाय हवेमध्ये. चेंडू स्वतःच्या फॉलोतोरमध्ये झेल टिपण्याची संधी आणि संधीचं झालंय सोनं. सूरजला सुद्धा परतावा लागेल आता मैदानाच्या बाहेर. सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहिली सध्या गाटगर फोकळेवाडी संघाकडनं. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 9 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा आल्या 9 धावा. एकूण टोटल धावा जर पाहिल्या तर मुदखेड संघाची धावसंख्या एकूण टोटल पाहायला मिळते 18. आता उरलेले शेवटचे अंतिम 6 बॉल आणि त्या 6 बॉलमध्ये किती मोठा टार्गेट ठेवला जाईल टीम मुदखेड संघाकडनं. चला प्लीज टीम मिटिंग करू नका, वेळेचं बाण ठेवा. रात्र निघत चालेल, सूर्यदेवता आपल्या समोर थांबणार नाही. सूर्यदेवता त्याच्या दिशेने चालताना पाहायला मिळतोय, तर आपण सुद्धा वाटचाल करायची आहे मित्रांनो. आपण थांबून जमणार नाही. थांबला तो संपला आणि जो पुढे चालतोय तो नक्कीच प्रयत्न करणार आपल्या विश्वासाठी आणि आपल्या कार्यासाठी. त्यासाठी नक्कीच चांगले प्रयत्न करा आणि चांगले प्रयत्न कोणाकडनं आज पाहायला मिळतील. चॅम्पियन टीम कोण पाहायला मिळेल आलेली वेळ आपल्याला सांगणार आहे. शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये गोलंदाजी मारणारा गोलंदाज आकाश त्यांना पाहायला मिळतोय. तर आकाशचा पहिला चेंडू स्ट्राईकवरती फलंदाज विशाल. इथे विशालने मात्र फटका केलाय पॉईंटच्या दिशेने. तडम्यानला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आले, चेंडू अडवला, फेकी झाला. दुसरी धावेचा कॉलिंग चांगलं होता आणि फिल्डिंग थोडीशी नाराज करणारी राहिली. थोडासा वेट घेतला आणि या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा आणि या 2 धावांनी धावसंख्या फुलकावरती आपण पाहू शकाल 20 धावा. 3 षटकारासाठी सन्माननीय मयूरदादा व्यवहार यांच्याकडनं 500 रुपयाचं इनाम आहे. ते आपण विसरून चालायचं नाही मित्रांनो. फटके खेळण्याचे प्रयत्न करावे लागतील. नक्कीच फटकाचा प्रयत्न केला. हवा पण हवेमध्ये चेंडू बराच वेळा क्षेत्ररक्षक पोहोचले जातील का? चेंडूवरती क्षेत्ररक्षक येऊ शकले नाही. 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेचा कॉल आणि दुसरी ही धाव इथे कंप्लीट पाहायला मिळेल. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा घेतल्या जात आहेत आणि या 2 धावेचं योगदान मात्र टीम पोकळेवाडी संघासमोर ठेवलं जात आहे. एक मोठा टार्गेट आणि या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि या 2 धावांनी फलक सजलेलं पाहायला मिळेल 22. अजूनही शेवटच्या अंतिम ओव्हरमधले 4 बॉल शिल्लक आहेत. आकाशच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाईल. स्ट्राईकवरती विशाल आहेत व तो विशाल पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑनला चेंडू जातो, क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेचा आता कॉल नाही, एकच सिंगल मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव आता इथे कंप्लीट होणं तितकं सोपं नव्हतं आणि या चेंडूवरती मात्र रनआउटची विकेट जाते. विकेट +1. एकूण धावा 23. शेवटची अंतिम ओव्हर इथे टाकली जाते गोलंदाज आकाशकडनं. तिसऱ्या चेंडूवरती मात्र रनआउटची विकेट मिळाली. आता नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये आलाय विनोद. मागच्या मॅचमध्ये विनोदने चांगली गोलंदाजी करून मात्र आपल्या संघाला विजय मिळवला होता. आता मात्र पुन्हा एकदा विनोद करणारी फलंदाजी करावी लागेल तरच आपल्या संघाचा विनोद होईल आणि विनोद करण्यासाठी मात्र इथून पुढे फलंदाजी चांगली करायची आहे. उरले 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये एखादा षटकार येणं आपल्या संघासाठी अतिशय टर्निंग पॉईंट ठरू शकतोय. तर बघूया पुन्हा आकाश. नक्कीच इथे शब्दाला मान देणारा फलंदाज विनोद ठरतोय आणि चांगली फलंदाजी आणि क्लासिकल ताकदीचा फटका या चेंडूवरती मात्र मिळतोय. षटकार धावसंख्या जोडलेली पाहायला मिळेल 29 धावा. आता साधारणपणे शेवटचा चेंडू शिल्लक असावा या ओव्हर मधला. सर 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. गोलंदाज आकाश पुन्हा एकदा मात्र इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. घुटना टेकून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांना, परंतु बॅटाने बॉल समोर चेंडू फेकी थोडीशी खराब आपण पाहू शकता. या चेंडूवरती या धावा पंच सांगतात की मिळणार नाही. चेंडू फक्त फील्ड होऊन कीपरकडून गोलंदाजाकडे फेकला होता, त्यासाठी मात्र इथे धाव मिळणार नाही. या चेंडूवरती नक्कीच डॉट चेंडू पाहायला मिळाला. आता शेवटचा अंतिम चेंडू आहे या विनिंग मधला ना या ओव्हर मधला. साधारणपणे गोलंदाज आकाशला आपण पाहतो. स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहू शकता विनोद.
हो इथे स्लोअर गतीचा चेंडू होता. टायमिंग तर प्रॉपर करता नाही फलंदाजाला. एकदा तर कंप्लीट झाली, दुसरी धावीचा कॉल केला जाईल का? दुसरी धाव इथे मिळणं तितकं सोपं नाही. एकच सिंगल आणि एक सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 30. 3 ओव्हरमध्ये 10ची सरासरी गाठली टीम मुदखेड संघानं आणि 10ची सरासरी आता इथून पुढे चेज करण्यासाठी 31 धाव्यांची गरज आहे टीम पोकळेवाडी घाटकर संघाला. आता इथून पुढे घाटकर पोकळेवाडी संघ आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि मुदखेड संघ आपणही विलंब करू नका मित्रांनो. रात्र होण्याच्या अगोदर ही स्पर्धा सोडली ते टेक्निकल इश्यूमध्ये आपल्याला सध्या लाईव्ह पाहायला मिळत नाही, परंतु नक्कीच ते 1-2 दिवसामध्ये ती आपल्याला अपडेट आपल्या समोर येताना पाहायला मिळेल. टीम रेकॉर्ड केलं जात आहे, म्हणजे मॅच रेकॉर्ड केली जाते, कॅमेऱ्यामध्ये कॅच केली जाते. तर काही काळानंतर ती रेकॉर्ड झाल्यानंतर आपल्यापर्यंत ती मॅच आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. इगतपुरी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही सेवा आपल्याला सन्माननीय आज प्रफुल्ल दादा यांच्याकडनं लाभलेली आहे. त्यांचे आपण करूया गोड कौतुक. नक्कीच चांगलं सहकार्य केलेलं आहे या पांजरे गावाला आणि या स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य त्यांचं राहिलेलं आहे. त्यांचंही मनापासून आभार व्यक्त आपण करू. नक्कीच इगतपुरी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते, परंतु आज जर पाहिलं तर थोडंसं दुपारच्या नंतर टेक्निकल इश्यू पाहायला मिळाला, नेटवर्क आपल्याला गेलेला पाहायला मिळाला. त्याच अनुषंगानं ही मॅच मात्र लाईव्ह दिसली नाही तरी मात्र रेकॉर्ड नक्कीच केली जाते, परंतु रेकॉर्ड झाल्यानंतर आपल्याला उद्या किंवा परवा ते अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलं जाईल. अगोदर लवकरात लवकर आपण मॅच कव्हर करा. ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मॅचमध्ये एक चांगला खेळ दाखवला होता. दुसऱ्या मॅचमध्ये तर काय फलंदाजी केली होती या दोन फलंदाजांना, लखन आणि आकाशनं. आकाशबाजी केली होती लखनने, मात्र लखनी देणारी लखन करणारी फलंदाजी पाहायला मिळाली होती लखनकडनं. आता ती फलंदाजी आता पुन्हा एकदा पाहायला मिळते की नाही ते तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु मुदखेड संघाला सुद्धा विजय व्हायचा आहे. आम्हाला आमच्या गावासाठी खेळायचं आहे, आमच्या गावासाठी आम्हाला चॅम्पियन व्हायचं आहे. आमचा एक स्टार खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये येऊ शकला नाही, त्याचं ॲक्सिडेंट झालं होतं, परंतु तो आपल्या संघासाठी नक्की तिथे योगदान देण्यासाठी उपस्थित झालेला आहे. परंतु त्याचं स्वप्न आज पूर्ण करायचं आहे. त्याच अनुषंगाने मात्र मुदखेड संघ इथे चांगल्या रीतीने लढतोय, पण तो लढताना आज विजयी मिळतो का नाही तोही तितकंच महत्त्वाचा आहे. परंतु पुकलेवाडी संघाला सुद्धा माहीत आहे आमच्या गावासाठी आम्हाला जल्लोष करायचा आहे, आमच्या गावासाठी आज फटाकड्यांची आतिषबाजी करायची आहे, गुलाल उधळायचा आहे, गावामध्ये जल्लोष करायचा आहे. आज आम्हाला मॅचमध्ये चॅम्पियन व्हायचं आहे. त्यासाठी दोन्ही संघ मात्र समोर समोर भिडताना पाहायला मिळतात, परंतु विजय हा एकच संघ होणार आहे. परंतु तो संघ कोणता असणार आहे ते आलेल्या वेळेमध्ये थोड्याच वेळामध्ये त्याचा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. मित्रांनो, सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व क्रिकेट रसिक, सर्व प्रमुख पाहुणे या संध्याकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेमध्ये जोडले, त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पहिला चेंडू तेजेच्या माध्यमात बॅटचा आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शन होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले, चेंडू अडवला, फेकी झाला, तो परत एक सिंगल आणि एका सिंगलवरती समाधान मानावं लागलं आता लखन या फलंदाजाला. लखन आणि आकाशची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि लखनने पहिल्या चेंडूवरती एक सिंगल घेतले. आता स्ट्राईकमध्ये थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळेल. आकाश मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल, तर गोलंदाज तेजेश आपल्याला पाहायला मिळतं. तेजेश मात्र या मॅचमध्ये महत्त्वाच्या मॅचमध्ये, फायनलच्या मॅचमध्ये आपल्या संघासाठी बॅटिंगमध्ये काही करू शकले नाही, परंतु गोलंदाजीमध्ये त्याचा बोलवाला राहील का पाहायचं आहे. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर पंच दंडित करतात, चेंडू वाईट घोषित होईल आणि वाईटच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाईल आणि या एक धावने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल सध्या तरी 2 धावा जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे आणि त्या 30 धावा बनवण्यासाठी इथून पुढे मात्र चांगला खेळ दाखवणं गरजेचं. सॉरी, 31 धावा आहेत, 31 धावा बनवायच्या आहेत. 30 धावा बनवल्या टीम समोरच्या टीमना म्हणजे मुदखेड संघानं. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळला गेला आहे. सिंगलचा डाव घेण्याचा प्रयत्न आणि सिंगलमध्ये नक्कीच इथे कन्वर्ट केलं जाते दोन्ही फलंदाजांमध्ये. रिस्की घ्यायची गरज नाही, कारण आपण सिंगल डबल काढून सुद्धा ही मॅच सहज जिंकू शकतो आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण मोठे पटके सुद्धा खेळू शकतो. कारण एखादा जर चेंडू चांगला मिळाला, एक खराब चेंडू पाहायला मिळाला आणि त्या फटक्यावरती आपण षटकार ठोकला तर ही मॅच नक्कीच आपल्या खिशामध्ये येऊ शकते. त्याच अनुषंगाने मात्र इथे पोकलेवाडी संघाची फलंदाजी पाहायला मिळते. तर पुन्हा एकदा तेजेश, फुलटॉस चेंडू, फटका बसलाय, क्षेत्ररक्षक तेजेश, चेंडू खाली आले आणि लखनचा खेळ संपुष्टात. एक महत्वाचा हिरा मात्र लखन बॅक टू पॅव्हेलियन. पहिला गडी बाद पोकलेवाडी संघाचा फलंदाज लखन.
पाईनला स्क्वेअर लेग मध्ये जातोय. स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षक आहे ते चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल का, परंतु चेंडू मात्र जमिनीला गुदगुल्या करत चेंडू निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती मिळतील 4. चौकार आणि धावसंख्या फलकावरती 7 जोडलेल्या पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. प्रति ओव्हरमध्ये 10.33च्या सरासरी धावा बनवायचे आहेत. तर पुन्हा एकदा इथे मात्र शतरक्षक मिड विकेट काऊ कॉर्नरच्या शतरक्षमध्ये चेंडूवरती शतरक्षक आली. चेंडू अडवला, फेकी झाला. तोपर्यंत 2 धावेचा कॉल होता आणि 2 धावा इथे कंप्लीट पाहायला मिळाल्या आणि या 2 धावांनी धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही पहिली ओव्हरचे काही चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तेजेश करणं टाकले जातात. साधारणपणे शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लास्टचा चेंडू शिल्लक आहे. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. जो रणनीती आहे म्हणजे टार्गेट आहे सरासरी आहे ती मात्र पोहोचलेली पाहायला मिळते. टीम हो इथे क्लासिकल फटका केलाय पॉईंटच्या डोक्यावरनं. चेंडू डीप पॉईंटला जातो. डीप पॉईंटला शतरक्षक धावता चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल का. पॉईंटचा शतरक्षक आला डीप पॉईंटला आणि डीप पॉईंटला चेंडू अडवलाय, फेकी झालाय. तोपर्यंत 2 धावा आणि या 2 धावांनी धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली गेली. धावफलकावरती धावसंख्या 11 धावा. आता 20 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति ओव्हरमध्ये आता 10 धावा काढाव्याच लागतील. प्रति ओव्हरमध्ये 10 धावा काढल्या तरच इथून पुढे मात्र टीम घाटगर पोकलेवाडी संघ विजयी होऊ शकतोय. त्यासाठी मात्र महत्त्वाची भूमिका करावी लागेल. चांगला खेळ दाखवणं गरजेचं आहे. चांगल्या खेळासाठी मात्र प्रयत्न करावे लागतील. चांगला खेळ दाखवणं गरजेचं आहे. परंतु मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघाला. दोन्ही संघ मात्र इथे झुंजतायत, लढतायत. परंतु आज जीत कोणाची होईल, विजय कोणाला मिळेल ते मात्र महत्त्वाचं आहे. कारण जो संघ जिंकणार आहे ना तो थेट फर्स्ट राऊंडचा आणि पहिल्या बक्षीसचा मानकरी ठरणार आहे. त्यासाठी मात्र फलंदाजी आपल्याला आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहू शकाल सध्या रामच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळते. मुदखेड संघाचा गोलंदाज राम. 3 षटकारासाठी सन्माननीय मयूरदादा व्यवहारे यांच्याकडनं 500 रुपयाचं इनाम आहे. ते घेऊन जाण्यासाठी मात्र 3 षटकार ठोकावे लागले अक्षय या फलंदाजाला, तरच ते 500 रुपये मिळले जातील. सन्माननीय मयूरदादा व्यवहारे यांच्याकडनं खूप मोलाचं सहकार्य लाभतं या चेस्कासाठी. परंतु ते 500 रुपये मिळवण्यासाठी फटक्यांची गरज आहे. तर गोलंदाज राम चेंडू घेऊन जातोय. ओ इथे बॅटची कडा होती. झेल टिपण्याची संधी निर्माण झाली होती. ती संधी जर सोनं केलं असतं तर कदाचित मुदखेड संघ पूर्णपणे विजय दिशेने वाटचाल करू शकले असते. कारण आकाशची विकेट मिळाली असती तर मॅचचं चित्र बदलू शकलं असतं. परंतु अजूनही संधी आहे. दोन्ही संघाकडे 50-50 मॅच आहे. अजूनही विजय घोषित झाली नाही. टीम मॅच हारली नाही, मॅच जिंकली नाही. तर मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न चालू आहे दोन्ही संघाचे. तर या चेंडूवरती डॉट पाहायला मिळेल. गोलंदाज रामकडनं चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तर स्ट्राईकवरती होई ते फटका चांगला आहे. शतरक्षक लॉंग ऑफला डीप एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. चेंडू अडवलाय, फेकी झालाय. तोपर्यंत 2 धावेचा कॉल आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळतील. या 2 धावा येतील आणि या 2 धावांनी धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती 13 धावा. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी 31 धावांची गरज असताना आतापर्यंत 13 लागल्यात. जिंकण्यासाठी खूप मोलाची मेहनत करत आहेत दोन्ही फलंदाज, दोन्ही शतरक्षक, दोन्ही गोलंदाज. परंतु जिंकण्याचा प्रयत्न कोण आज करील या मॅचमध्ये, कोणाचा बोलबाला राहील, कोणाची मॅच होईल. पुन्हा फुलटा चेंडू होता. तिथे क्षेत्ररक्षक आहे, तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच मिळेल. सुंदर फिल्डिंग मुदखेड संघाकडनं सुद्धा पाहायला मिळते. आता मात्र मॅचचं चित्र बदलताना पाहायला मिळतोय. लखन बाद झाल्यानंतर आकाशला सुद्धा इथे मोठे फटके खेळून देत आहे गोलंदाज राम. चांगली गोलंदाजी करतोय. आता परत 3 चेंडू खेळलाय आणि 3 चेंडू फेकल्यानंतर 3 धावा खर्च केल्यात. आता स्ट्राईकमध्ये पांडुरंग पोकलेवाडी घाटगर संघ इथे चांगली कामगिरी करतोय, चांगला खेळ दाखवतोय. परंतु मुदखेड संघ सुद्धा ओहो इथे मात्र फटका सुंदर खेळला गेलेला प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. दबावामध्ये दबाव येतोय. आता मात्र मॅचचं चित्र बदलताना पाहायला मिळतंय. सध्याच्या घडीला मात्र मॅच घाटगर संघ पोकलेवाडी संघाकडे निष्ठत जाताना पाहायला मिळते की काय हा चित्र समोर दिसताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते गोलंदाज रामकडनं. 4 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केल्यात. आता 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया स्ट्राईकवरती पांडुरंग. ओहो पुन्हा एकदा काय गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, देखणी गोलंदाजी. लखन बाद झाल्यानंतर त्याचा परिणाम काय आहे तो मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. पांडुरंग खूपच नाराज आपल्या फलंदाजीवरती, कारण स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतोय आकाशला, परंतु बॅट चेंडूवरती लागत नाही आणि हा चेंडू सुद्धा डॉट. शेवटचा अंतिम चेंडू आणि धावसंख्या धावफलकावरती 14.
ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मॅचचं चित्र बदललं. आणि मॅचचं चित्र जर पाहिलं तर आता पूर्णपणे झुकलेलं पाहायला मिळेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 11 धावा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या फक्त 3 धावा. आता जिंकण्यासाठी 6 बॉल 17 धावांची गरज आहे. 6 बॉल 17 धावा. आता शेवटच्या पहिल्या मॅचमध्ये चेंज करणारी टीम विजयी झाली नव्हती, आणि आता शेवटच्या मॅचमध्ये चेंज करणारी टीम हारते की काय, हा चित्र सध्या समोर येताना पाहायला मिळतोय. नाही तर बाकीच्या सर्व टीम आपण जर पाहिल्या ना, तर सर्व टीम चेस करणारी टीम आपल्याला पाहायला मिळाली होती चेस करताना. परंतु आता चेस करताना टीम मात्र पाहायला मिळते घाटगर संघ. इथे थोडासा कमी झाला तर पाहिलं तर आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये 17 धाब्यांची गरज आहे. आकाश अजूनही मैदानात आहे. मागच्या मॅचमध्ये याच फलंदाजानं एकाच ओव्हरमध्ये 3 षटकार ठोकले होते आणि तो फलंदाज अजूनही मैदानात आहे. एका षटकारला सन्माननीय मयूरदादा व्यवहारे साहेब यांच्याकडनं 101 रुपयाचा प्राइज आहे. एका षटकारासाठी 100 रुपयाचा प्राइज. हा टॅकर चेंडू मात्र फटका जोरदार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली आहे आणि आकाशची केली आता संपुष्टात आणि फलंदाज आकाश बॅक टू बॅक फलंदाज बाद. ची गरज आहे. ते आता 17चा खतरा कोणाला बसणार. साधारणपणे पाहिलं तर मुदखेड संघाने चांगली मॅच बनवली गेली. सुंदर गोलंदाजी रामने केली. रामची गोलंदाजी चांगली होत असताना मात्र मॅचचं चित्र पूर्णपणे बदलवलं. आता विशाल आलेत. विशालने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे आणि दुसरा चेंडू सुद्धा डॉट इथे पाहायला मिळते, परंतु इथे साधारणपणे पाहिलं तर 22च्या रूपामध्ये एक धाव जोडली जाईल आणि या एक धावाने धावफलक सजवलं जाईल. धावफलकावरती 15 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. 16 धावांची गरज आहे. 4 बॉल 16 धावा. समीकरण थोडंसं कठीण आहे. 3 षटकार ठोकावे लागतील साधारणपणे 3 बॉलमध्ये. चांगला खेळ दाखवणं गरजेचं आहे. आता मोठ्या फटक्यांची गरज आली. गोलंदाज विशाल चेंडू घेऊन जातात. चौकार किंवा षटकार मारावा लागेल. फटका चांगला केला. क्षेत्ररक्षक आहेत आता, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय. बाउंड्रीच्या बाहेर कव्हरच्या दिशेने खेळलाय आणि डीप कव्हरला चेंडू निघून गेलाय. बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा आणि या 4 धावेने धावफलक 19 वरती. शेवटचे अंतिम 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉलमध्ये 12 धाब्यांची गरज आहे. तर 12 धावा आता इथून पुढे पांडुरंग आपल्या संघाला मिळवून देईल का? 3 बॉलमध्ये 3 चौकार ठोकायचे आहेत. तर बघूया. ओहो, हा चेंडू जर पाहायला गेला तर गोलंदाजाने सोडून दिलेला आहे. फलंदाजाने सोडून दिलाय, परंतु तिथे पंच त्या चेंडूवरती सहमत नाहीत. चेंडू मात्र स्पेअर घोषित होताना पाहायला मिळतोय. हा चेंडू डॉट सांगितला गेलाय पंचांच्या माध्यमातून. आतमधनं चेंडू निघून जातोय आणि 2 चेंडू आणि 2 षटकार ठोकावे लागतील. 2 षटकार ठोकले तरच मॅच विजय होईल आता इथून पुढे. हो, आता मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू आहे. पंच दंडित करतात. चेंडू वाईट घोषित झालाय. वाईटच्या रूपामध्ये एक एक्स्ट्राची धावा आहे आणि या एक्स्ट्राच्या धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल एकूण टोटल धावा धावफलकावरती 20 धावा. आता जिंकण्यासाठी 2 बॉल आणि 11 धाब्यांची गरज आहे. दोन्हीच्या दोन्ही षटकार ठोकावे लागतील किंवा एक षटकार आणि एक चौकार ठोकला तर सुपर ओव्हर मिळू शकते. इथे मात्र फटका स्पचला आहे. चेंडू वाढवण्याचा प्रयत्न होईल का? इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे, परंतु आता सामन्याचं चित्र आता पूर्णपणे बदललेलं पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती एक सिंगल येते. आता सामना पूर्णपणे विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. टीम मुदखेड संघ आजच्या दिवसामध्ये रनर अप टीम पाहायला मिळते. सध्या तरी पोकळेवाडी टीम आणि चॅम्पियन टीम सध्या स्थितीला पाहायला मिळते. मुदखेड संघ या चेंडूवरती मोठा फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली जोडले गेले आहे आणि झेल टिपला आणि मॅचचा